नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. स्वराजला 21 लाखांचा चेक मिळालेला असतो. सर्वजण खूपच खुश असतात. नंतर अँकर म्हणते की आणि आपली उपविजेती आहे पिहू मल्हार कामत. पिहू पुढे येते. मल्हार सनीला सांगतो की ही माझी मुलगी आहे पिहू. पिहू सनीला हाय करते आणि म्हणते की डाडा मम्मा कुठे दिसत नाही. मल्हार इकडे तिकडे बघू लागतो. तर सनी विचारतो की तुला प्राईज मिळणार आहे आणि तुझी मम्मा कुठे? पिहू म्हणते की नाही दिसत आहे मम्मा कुठे. तर सनी विचारतो की मम्माचं नाव काय आहे? पिहू सांगते की मोनिका कामत. मोनिका खूपच घाबरलेली असते. तर सनी माईक घेऊन विचारतो की मिसेस मोनिका कामत. असं म्हटल्यावर तर मोनिका अजूनच घाबरते आणि तिथून पळायला लागते. तर पिहू म्हणते की कदाचित मी फर्स्ट आले नाही ना, त्यामुळे मम्मा चिडून निघून गेली. मल्हार म्हणतो की पिहू अगं तू फर्स्ट नाही आली म्हणून काय झालं? तुझं गाणं किती इम्प्रूव्ह झालं माहिती आहे ना तुला? आणि मी खरंच खूप खुश आहे आज आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू बेटा. त्यानंतर मंजुळाच्या हातून पिहूला बक्षीस दिलं जातं आणि पिहूला स्पॉन्सर्ड करून 8 लाखांचा चेकसुद्धा मिळालेला असतो. सर्वजण पिहूसाठी टाळ्या वाजवत असतात आणि नंतर एक ग्रुप फोटो काढला जातो. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे मोनिका बाहेर आलेली असते. इला म्हणते की कमॉन मोनिका, तू पण कधीतरी हद्द पार करतेस. अगं ज्या मुलाला तू डेट करत होती त्या मुलाचं पूर्ण नावसुद्धा माहीत नव्हतं तुला. मोनिका म्हणते की अगं मम्मा असं काय करतेस? कॉलेजमध्ये असताना आम्ही सर्वजण त्याला सनीच म्हणायचो. इला म्हणते की अगं पण तो का आला इथे आणि इतका मोठा बिझनेसमॅन कसा झाला तो? मोनिका म्हणते की तूच बघ आता, तुम्ही दोघांनी मला सतत सनीपासून दूर केलं ना. सतत तुम्ही त्याची लायकी काढली आणि आता बघ तू US सेटल झालाय. तुम्हा दोघांना जर प्रॉब्लेम नसता ना तर मी आणि सनी आज US असतो. इला म्हणते की काय झालंय आता त्याचा विचार करू नको, आता पुढे काय होणार आहे त्याचा विचार कर. सनी आणि मल्हार एकमेकांना ओळखतात हे तू विसरू नकोस. तर सर्व इथे यायला लागतील, त्यामुळे तो सनी इथे यायच्या आत तू लगेचच निघून जा. तेवढ्यातच पिहू मम्मा मम्मा असं ओरडत येते. मोनिका लगेचच लपून बसते. इलू अगं मम्मा कुठे? अगं ती प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळीसुद्धा नव्हती. बघ ना इलू, मला ट्रॉफीसुद्धा मिळाली, मी सेकंड आली म्हणून ती रागवली आहे ना माझ्यावर. इला म्हणते की नाही पिहू, अगं असं काहीच नाही, इनफॅक्ट ती खूप खुश आहे तुझ्यावर. पिहू म्हणत असते की तू खोटं बोलतीये, मला माहिती आहे की मम्मा माझ्यावर रागवली आहे म्हणूनच ती स्टेजवर आली नाही. मी तर माझं बेस्ट दिलं पण तिने काय केलं माझ्यासाठी? काहीच नाही. म्हणून शेवटी स्वराज जिंकला. तर इला म्हणते की नाही बाळा, असं काहीच नाहीये. तितक्यातच मल्हार आणि बाकीचे सर्वजण तिथे आलेले असतात. तर मल्हार इलाला म्हणतो, इला राज्याध्यक्ष कुठे तुमची मुलगी? मोनिका कुठे आहे? पिहूला एवढं बक्षीस मिळालं, साधं कॉंग्रॅच्युलेट करायला सुद्धा आली नाही. निघून गेली ना ती? कुठे गेली ती? तर इलू म्हणते की तिला आजचा रिझल्ट आवडला नाहीये आणि म्हणूनच ती रागवली आहे आणि मगाशीच निघून गेली आहे. खरं तर मोनिका हे सर्व ऐकत असते. मल्हार म्हणतो की निघून गेली? अशी कशी निघून गेली? अरे पिहू दुसरी आली आहे, हारली नाहीये, तिला एवढी सुद्धा मॅच्युरिटी नाहीये आणि तुम्ही तिला जाऊच कसं काय दिलं? तिला म्हणते की हे बघ मोनिका चुकली असं मला अजिबात वाटत नाही. चल पिहू असं म्हटल्यावर इला लगेचच पिहूला घेऊन तिथून निघून जाते. स्वराज मल्हारला म्हणतो की मल्हार गुरुजी, मला त्या दाढीवाल्या काकांसोबत बोलायचे, तुम्ही माझ्यासोबत याल? त्यावर मल्हार म्हणतो की हो. तेवढ्यातच सनी तिथे आलेला असतो आणि मीडिया त्याची मुलाखत घेत असते. तर सनी मीडियाला म्हणतो की हा बघा आजच्या कार्यक्रमातला स्टार, असं म्हणून तो स्वराजकडे येतो. मोनिका आता तोंडालाच हात लावते. मोनिका आता प्रचंड घाबरलेली असते. स्वराज सनीला म्हणतो की खरं तर दाढीवाले काका, आज जर तुम्ही नसताना मी ह्या स्पर्धेला पोहोचूच शकलो नसतो. सनी म्हणतो की अरे उलट तुझ्यासारखा ग्रेट गायक माझ्या गाडीतून आला, यातच मला खूप आनंद आहे. मल्हार म्हणतो की खरं तर आमच्या सर्वांची अशी इच्छा होती की तुमचे असे कोरडे आभार मानण्यापेक्षा तुम्ही जर आमच्या घरी जेवायला आला तर जास्त छान होईल. सनी म्हणतो की हो येईल ना, परंतु माझी एक अट आहे, मला आवजावं नाही करायचं. मोनिका आता प्रचंड घाबरलेली असते. सनी पुढे म्हणतो की बाय द वे मिसेस मोनिका कामत कुठे दिसत नाहीये. मल्हार म्हणतो की नाही ती इथेच होती, परंतु काहीतरी अर्जंट काम आलं म्हणून तिला जावं लागलं. इनफॅक्ट तू घरी आल्यावर मी तुझी सगळ्यांशी ओळख करून देईल, इनफॅक्ट मोनिका सोबत सुद्धा करून देईल. आणि म्हणतो की ठीक आहे, आपण लवकरात लवकर भेटूयात. दोघंही एकमेकांना हक करतात आणि त्याचवेळी मोनिका तिथून लगेचच पळ काढते. तर मोनिका सनीच्या भीतीने सारखीच पळत असते.
तर एका बाईचा मोनिकाला धक्का लागतो आणि मोनिकाच्या हातून मोबाईल खाली पडतो. तो मोबाईल घेण्यासाठी मोनिका खाली वागते आणि तेवढ्यातच सनी तिथे येतो. सनीने मोनिकाला आता स्पष्टपणे बघितलेलं असतं. दोघांनीही एकमेकांना बघितलेलं असतं. मोनिका मात्र प्रचंड घाबरलेली असते. सनी म्हणत असतो की मोनिका थांब, परंतु मोनिका काही थांबत नाही. ती लगेचच तिथून पळून जाते. तर इकडे स्वराज म्हणत असतो की किती वेळ अजून दारात वाट बघायची. विजय म्हणतो की अरे थांबायला सांगितलंय ना, मग थांबायचं. स्वराज म्हणतो की पण इतका वेळ का लागून राहिलाय मल्हार गुरुजी आणि आईला. एवढ्यातच इलू पिहूला सुद्धा घेऊन येते. क्षमा म्हणते की बघा पिहू सुद्धा आली, बरं झालं. पिहू म्हणते की क्षमा काकू तू मला बघून एवढी हॅप्पी का आहेस, मी तर सेकंड आली आहे. क्षमा म्हणते की म्हणून काय झालं. विजय म्हणतो की अगं पिहू तू एवढ्या सगळ्या मुलांमधून सेकंड आली आहेस, ही काही छोटी गोष्ट आहे का. पिहू म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं कशासाठी म्हणताय. पिहू म्हणते की जाऊ दे मी चालले इथून. तेव्हा विजय म्हणतो की थांब पिहू, अगं आज तुझा डॅडा आणि मंजुळा गुरुजी काहीतरी प्लॅनिंग करताय तुमच्यासाठी. पिहू म्हणते की ते माझ्यासाठी नसेलच, स्वराजसाठीच असेल. असं म्हणून पिहू तिथून पळून जात असते. त्याचवेळी स्वराज देखील तिच्या मागोमाग पळत असतो आणि दोघंही एका ठिकाणी येऊन थांबतात. तर खूप छान अशी रांगोळी घातलेली असते आणि रांगोळीमध्ये लिहिलेलं असतं की अभिनंदन स्वराज पिहू. आणि ते बघून स्वराज आणि पिहूला खूपच आनंद होतो. नंतर ते दोघंही पुढे जातात. जेव्हा दरवाजामध्ये येतात तेव्हा सगळ्या लाईट्स ऑफ होतात. जेव्हा दोघं जण घरामध्ये येतात तेव्हा अचानक लाईट्स ऑन होतात. तर अगदी सगळं लख्ख केलेलं असतं. घरात सगळीकडे लाईट्स आणि खूप छान डेकोरेशन केलेलं असतं. मल्हार म्हणतो की या महाराष्ट्राची शान पिहू आणि स्वरांची जान स्वराजचं या घरामध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा तुमच्यासाठी पायघाड्या घालून रेड कार्पेट तयार आहे. आणि मग स्वराज आणि पिहू दोघंही रेड कार्पेटवरनं चालत असतात. मंजुळा त्या दोघांवरही फुलं उधळत असते. नंतर घरातले बाकीचे सर्वजण सुद्धा येतात आणि ते डेकोरेशन पाहून सगळेजण अगदी थक्क होतात. विजय म्हणतो की खरंच किती छान सजवलंय घर. क्षमा म्हणते की हो ना, आणि चला आता औक्षणाचं ताट सुद्धा रेडी आहे. तयार आहेत, गुरु तयार आहेत, मग औक्षण करून टाका. पहिल्यांदा मंजुळा ही स्वराज आणि पिहूचं औक्षण करते आणि नंतर मल्हार. सर्वजण अगदी खुश असतात. मल्हार म्हणतो की स्वराज पिहू, आज गुरु म्हणून आम्हाला दोघांना तुमचा खूप अभिमान वाटतो आणि आम्ही किती खुश आहोत आम्ही हे सांगू शकत नाही. आपल्या शिष्यांचं कौतुक हे फक्त आपल्या घरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात होतंय आणि ही एका गुरुसाठी किती आनंदाची गोष्ट माहिती आहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू. मंजुळा म्हणते की आणि ते 1 नंबर 2 नंबर असं काहीच नसतं हा. तुम्ही दोघं सुद्धा आमच्यासाठी एकच नंबर आहात. पिहूला मात्र थोडंसं वाईट वाटतं. मल्हार म्हणतो की आता तोंड तर गोडच केलं पाहिजे आणि असं म्हणून तो पिहूला पेढा भरवत असतो. तेव्हा पिहू म्हणते की नाही डॅडा, खरं तर हे सर्व रॉंग आहे. जर फर्स्ट आणि सेकंडमध्ये जर डिफरन्स नाही आहे तर मम्मा इथे का नाही आहे. सेकंडला काहीच इम्पॉर्टन्स नाही आहे, नथिंग. असं म्हणून पिहू लगेचच तिच्या रूममध्ये निघून जाते. स्वराज सुद्धा तिच्या मागोमाग जात असतो. मल्हार इलाला म्हणतो की काय मिसेस राज्याध्यक्ष, तुम्ही तिथे मान खाली घालून काय बघताय. इला म्हणते की तुमची नाटकं बघते, दुसरं काय बघणार. मल्हार म्हणतो की याला नाटकं नाही कौतुक म्हणतात आणि आपल्या मुलीचं कौतुक करण्यासाठी मोनिका इथे हवी होती. तुम्हाला खरंच काहीच वाटत नाही का, कुठं आहे तुमची मुलगी. ती पिहूचं कौतुक करण्यासाठी का नाही आहे इथे. पाहिलं ना तुम्ही आता की पिहू किती हर्ट झाली आहे ते. तर इला म्हणते की पिहू हर्ट झाली आहे कारण ती सेकंड आली आहे. मल्हार म्हणतो की दुसरी येऊन तिने काही गुन्हा नाही केलाय आणि ही तिची अचिव्हमेंट आहे. एक वेळेस हे तुम्हाला समजत नसेल परंतु तुमच्या मुलीला तरी समजवा. आज पिहूचं कौतुक करण्यासाठी ती इथे असायला हवी होती. जा आणि सांगा तिला. असं म्हटल्यावर इला लगेचच तिथून निघून जाते. तर इकडे विक्रम हा घरामध्ये एकटाच असतो आणि त्याचवेळी जोरजोरात दरवाजा वाजत असतो. विक्रम म्हणत असतो की अरे कोणीतरी दरवाजा तरी उघडा. विक्रम स्वतः येतो आणि दरवाजा उघडतो. तर मोनिका मात्र रडत रडत त्याच्या घरी आलेली असते. आल्या आल्या ती टेबलवर बसते आणि पाणी पिते. विक्रम म्हणतो की आय नो मोनिका की आपल्या पिहूचा टॅलेंट थोडा कमी पडलाय त्या भिकारड्या मुलासमोर, परंतु आपण सगळं काही मॅनेज केलं होतं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिहूची ही क्लिप व्हायरल झाली. ही क्लिप पिहूच्या अगेन्स्ट गेली आणि तुझी मुलगीसुद्धा तुझ्यासारखीच मूर्ख आहे. रागावर कसा कंट्रोल ठेवायचा, कुठे काय बोलायचं तिला काहीच कळत नाही. पण मोनिका तू अजिबात काळजी करू नको. ही पिहू कोणाची नात आहे माहिती आहे ना तुला, ह्या विक्रम राज्याध्यक्षची. म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तिचं करिअर अगदी फिक्स आहे. पुढच्याच आठवड्यात मी तिला एक कॉन्ट्रॅक्ट मिळवून देतो. अजिबात काही काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. असं म्हणून तो मोनिकाच्या खांद्यावर हात ठेवतो, परंतु मोनिका त्याचं काहीही ऐकत नाही. मोनिका विक्रमचा हात बाजूला करते आणि ती तिथून बाजूला जाते. मोनिका ही खूपच रागात असते.
आणि मोनिका विक्रमला सांगते पिहू नाही तर सनी परत आलाय. विक्रम म्हणतो की काय, सनी परत आलाय? त्यावर मोनिका म्हणते की हो, तुझा चीफ गेस्ट शुभंकर ठाकूर म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून सनी आहे. हे ऐकल्यावर विक्रमला देखील मोठा धक्का बसतो. मोनिका म्हणते की जो आपल्या स्टेटसचा नाही असं सांगून तू मला ज्याच्याशी ब्रेकअप करायला लावलं ना, तोच सनी. आज तो US मध्ये इतका मोठा बिझनेसमॅन आहे की तुझ्यासारख्या 10 लोकांना तो विकत घेऊ शकतो आणि परत तुलाच गिफ्ट देऊ शकतो. तुला माणसं कळतात ना डॅड, मग तेव्हा सनीमध्ये किती पोटेन्शियल आहे हे तुला कळलं नव्हतं का? का तू मला मल्हार कामत सोबत लग्न करायला भाग पाडलंस? कुठं गेली होती तेव्हा तुझी? असं म्हटल्यावर विक्रम म्हणतो की विक्रम राज्याध्यक्ष म्हणजे तुझ्या बापासोबत बोलते एवढं ध्यान असू दे. मोनिका म्हणते की काय चुकीचं बोलले मी? जेव्हा तू माझ्याशी तसं वागलास ना ते मी कधीच विसरू शकत नाही. विक्रम म्हणतो की आपल्या मुलीची काळजी असणारा जबाबदार बाप जसा वागतो तसंच वागलो होतो मी, आणि त्या लोअर मिडल क्लास सनीचं मूल तुझ्या पोटात वाढत होतं. आणि दुसरं मी काय करणार होतो? सनीचा आणि तुझा आता काहीही संबंध नाहीये. तू फक्त जगासाठी मिसेस मोनिका मल्हार कामात आहे, दॅट्स इट. मोनिका म्हणते की तोच तर प्रॉब्लेम आहे डॅड. सनी हा मल्हारला ओळखतोय आणि त्याला मल्हारविषयी खूपच रिस्पेक्ट आहे. सनीच्या स्ट्रगल डेजमध्ये मल्हारने त्याला हेल्प केली होती आणि ती गोष्ट सनी अजूनही विसरलेला नाहीये. मल्हारला जर सनी आणि माझ्या अफेअरबद्दल थोडासा जरी डाऊट आला ना तरी खूप मोठा प्रॉब्लेम होईल. मल्हार हा पिहूचा डॅडा नाहीये हे जेव्हा एक बाई सांगून गेली होती तेव्हा पिहूला किती जास्त टेन्शन आलं होतं हे माहिती आहे ना तुला? आता मात्र मला वेगळीच भीती वाटतेय. तर विक्रम विचारतो की कसली भीती? मोनिका म्हणते की तू जो सनीचा इन्सल्ट केला होता त्याचाच तो बदला घेण्यासाठी आला नसेल हे कशावरून? त्याने जर मल्हारला माझ्या आणि त्याच्या अफेअरबद्दल सांगितलं तर? डॅड, मुळातच तो इथे परत का आलाय हेच मला कळत नाहीये. विक्रम म्हणतो की हे बघ, त्याला जर बदला घ्यायचा असता तर तो आधीच आला असता. तो 9 वर्ष काही थांबला नसता. खरं तर तू उगाच पॅनिक होतीयस. तो तुला विसरून खूप पुढे निघून गेलाय. तो तुझ्यासाठी बिलकुल आलेला नसणार. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. विक्रम म्हणतो की हे बघ, तू शांत हो आणि काहीही घडलंच नाहीये असंच वाग. मोनिका म्हणते की वा, म्हणजे तू तेव्हाही असंच म्हणाला होता ना की काही घडलं नाहीये असंच वाग. तुला काय रे, तुझ्यासाठी सगळं काही सोपं आहे, परंतु त्रास हा मला झाला होता. मी फक्त आता तुला एकच सांगते की जर माझ्या आणि पिहूच्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम आला ना त्याला फक्त तू रिस्पॉन्सिबल आहे. आता का गप्प बसलायस तू? तेव्हा तर तुझ्यासाठी तुझी इमेज, तुझं स्टेटस सगळं काही महत्त्वाचं होतं आणि आजही तुझ्यासाठी तेच आहे. तेव्हा सुद्धा मी सफर झाले होते आणि आजही डॅडा मीच सफर होतीये. पण डॅड, आज खूप मोठा फरक पडलाय. तेव्हा सनी कोणीच नव्हता ना म्हणून तू मॅनेज करू शकलास, पण आज सनी एवढा मोठा आहे की तो काहीही करू शकतो. अरे डॅड, हे सगळं किती डेंजरस आहे ते कळतंय का तुला? मोनिका आता भयंकर चिडलेली असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे राज पिहूला त्याची ट्रॉफी देत असतो आणि म्हणतो की हे घे, माझं बक्षीस हे तुझ्याकडे ठेव. मला नको हे बक्षीस, त्यापेक्षा तू एक काम कर, इथे जे माझं नाव आहे ना ते तू नाव खोड आणि तुझं नाव टाक. पण प्लीज तू माझ्यावर रागवू नकोस ना. हे बघ, मी ना तुझ्यासमोर खोडतो ते. तर पिहू म्हणते की नाही नको स्वराज, परंतु मी सॅड आहे म्हणून तू स्वतःची ट्रॉफी सुद्धा मला द्यायला तयार झालास. तू खरंच खूप चांगला आहे. असं म्हणून पिहू आणि स्वराज दोघंही रडत असतात आणि एकमेकांना मिठी मारतात. तर हे सर्व मल्हार बघत असतो आणि मल्हार म्हणतो की खरंच स्वराज, तू एक कलाकार म्हणून किती चांगला आहेस हे मला आज समजलं. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.